नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज काय स्पेशल? आजचा ब्लॉग आहे चित्राला रेडी करायचे ते म्हणजे साडीमध्ये आणि ग्रीन डे स्पेशल म्हणजे ग्रीन थीम नक्की काय? तर तिला दिलेले लुक हा भाजीवालीचा आहे आणि तिला त्यासाठी ग्रीन कलरची साडी घालून जायची आहे. तर ग्रीन डे स्पेशल तिला लुक होता भाजीवालीचा. सो ग्रीन कलरची साडी अनफॉर्च्युनेटली दुपारचा मेसेज आला आणि लगेच त्या गोष्टी अवेलेबल होणं हे अवघड असतं. म्हणून मी याच्यामध्ये एवढंच दाखवते की मी एक तिला साडी कशी घालते आहे. तुम्हालाही लहान लहान मुली असतील आणि एखादा फंक्शन जर लगेच जॉईन करायचा असेल तर त्यावेळेस नक्की काय करायचं आणि कसं. तर तिने घातलेला ब्लाऊज हा मी तिला शिवून घेतला होता 1 तासाभरात. आमच्या इथं आहे शिलाईवाली, म्हणून तिने मला दिला जस्ट शिवून. तुम्हाला तिचा ब्लाऊज कसा वाटतो हेही मला नक्की सांगा. तर मी काय केले, एकदम लाईट वेटची साडी होती ती साडी घेतलेली आहे आणि तिला मी एक तिची कमरेला नॉट बांधलेली, नॉट बांधून घेतली आणि साडी मी ती नॉटमध्ये अर्धी साडी आतल्या बाजूने नॉटच्या सोडलेली आणि अर्धी बाहेरून, म्हणजे जेणेकरून तिने साडी घातली तर त्या साडीचं सटकली तरी ती असं तिने ओढली तरी खेचून बाहेर येणार नाही आणि तिला कम्फर्ट झोन तेवढाच हे होईल, जेणेकरून सगळी साडी जुळवली आणि ती खोचली तर तिला कम्फर्टेबल वाटणार नाही. म्हणून मी ऑलरेडी नॉट तिला बांधून घेतली. तुमच्याकडं नॉट नसेल तर एखादी पॅन्ट किंवा पॅन्टमध्ये ते जमणार नाही, स्कर्ट जर असेल मिनी स्कर्ट त्याच्यामध्येही खूप छान जमन. तर मी त्याच्यामध्ये तिला तसं घालून घेतलं आणि मग त्यामध्ये ती अर्धी साडी मी ही त्या नॉटच्या आतमध्ये आणि बाकीची मी बाहेरून, जशी तिची हाईट त्या लेवलला मी घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर छान छान छोट्या छोट्या मिऱ्या अशा प्लेट पाडून घेतल्या मिऱ्या. तर मी त्या मिऱ्यासुद्धा अर्ध्या मिऱ्या नॉटच्या पलीकडं मी सोडून देते आहे आणि एका हाताने मी आतमधून त्या बाहेर व्यवस्थित करून घेते. बिकॉज की एका जागेवरती मिऱ्या खोचल्यानंतर त्यांचा असा बुचका नको व्हायला आणि पुढून असं फुगायला नको. मी व्यवस्थित ते सरकून घेतलं. नॉट तुमच्या मुलीला जशी हवी आहे लूज टाईट तशामध्ये तुम्ही फिट करायची आणि हे करून घ्यायचं. तर चित्राला जशी कम्फर्टेबल वाटली तशी मी तिला केली आणि तिला ती साडी नेसवायला घेतली आणि मी साडी नेसवली. त्यानंतर मी पदर घेतला. आधी मी पदर घेतला नाही कारण की तेवढा कम्फर्ट झोन तिला वाटत नव्हतं जेवढं की आपण साडी नेसताना आधी पिनपदर करतो आणि मग मिऱ्या. तर मी तिला मिऱ्या घालून घेतल्या. मग त्यामध्ये आमच्या सिंबाची लोडबड होती. पूर्ण तिची तयारी होतोपर्यंत तिथेच बसलेला होता आणि ती कशी रेडी होती हे त्यालाही पाहायचं होतं. व्हिडिओमध्ये तो पूर्ण दिसतोय, साडी घालताना सुद्धा तो बसून राहिला. मग मी तिच्या मिऱ्या इकडं तिकडं सरकावा नाही म्हणून पिन तर लावू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली काय होतं की आपण मिऱ्यांना पिन लावला तो पिन कधी कधी निघतो आणि तो टोचायची खूप भीती राहते. मग मिऱ्यांचा पिन साहजिक आहे, बसताना निघायची एक भीती राहते. मग मी तिला पिन न लावता एक मिरीची सेफ्टी पिन असते सरकवायची, ती एकदम फिटिंग राहते. मग मी ती सरकून फक्त त्या प्लेट्स एकसारख्या केल्या आणि ती पिन सरकून दिली आणि त्याने खूप छान आपलं एक साईड क्लिप असतो त्याच्यासारखी असते, खूप छान इझिली त्या मिऱ्या फिट झाल्या. आणि साडी बघा लाईट वेट होती, चित्राला एकदम अशी कम्फर्टेबल अशी बसलेली होती. मिऱ्या एकसारख्या मी करून घेतल्या आणि नंतरने मी तिचा पदर कसा सेट करणार आहे. साहजिक आहे, भाजीवाली म्हणलं आपली गावरान गंगूबाई असा लुक द्यायचा होता तिला. तर मी तिचा पदर आता सेट करून घेते. पुन्हा एकदा पदर मी छान छान पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स केल्या आणि पिन लावून घेतला. त्यानंतर मी तिच्या पदराला एक लुक द्यायचा म्हणून त्यांनी सांगितलं होतं पदर हा भाजीवाली सारखाच दिसायला हवा. एक तर शोल्डरवरती पण साहजिक आहे, शोल्डरवरती तिचा पदर राहणार नव्हता. मग काय करायचं म्हणून मी आता हा पिन पदर करून घेतला. एक जेवढे काठ होता काठाच्या लेवलला तिच्या शोल्डरच्या हाईटला मी तेवढा लावून घेतला आणि नंतर मी सेम पदर तसाच जुळवला आणि तोच पदर मी एका बाजूने पुढे फ्रंटला घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की चित्रालाही खूप कम्फर्टेबल वाटत होतं साडीमध्ये. मुलींना कम्फर्टेबल वाटणं महत्त्वाचं आहे. जसा फंक्शन एन्जॉय करायचा आहे तर त्यासाठी कम्फर्ट झोनही महत्त्वाचा असतो. जेणेकरून तिने साडी घातली ग्रीन कलरची, माझी साडी होती ती, पण तिला ती आवडली. जेव्हा मी तिला विचारलं बघ तुला घालायची का काय, ती पण हो बोलली. मग मी तिला घातली आणि तिला खूप छान दिसत होती ती. आणि तुम्हालाही लहान मुली असतील तर तुम्ही अशाच तयार करता का आणि माझी व्हिडिओ ही कुठून पाहता, तुम्हाला आवडली का काय हे मला आवर्जून सांगा. तुमच्याही मुलींना तुम्ही अशा साड्या वेअर करता का. साहजिक आहे, रेडी टू वेअर साड्या खूप मिळतात, माझ्याकडं पण खूप होत्या, पण एका
1 ते 2 तासासाठी तिला ही साडी लागणार होती आणि त्यासाठी ग्रीन कलर होता, तर तिच्याकडे ते अवेलेबल नव्हती ग्रीन कलरची साडी. तिच्याकडे 2 ते 3 साड्या आहेत, पण त्या वेगवेगळ्या कलरच्या होत्या. म्हणून मी हे जुगाड केलं. तुम्हाला माझं हे साडीचं जुगाड आवडलं का ते मला आवर्जून सांगा. पहा, मी तो पदर असा जुळवून घेतला, जेणेकरून खोचला तर तिला कम्फर्ट झोन तयार होणार नाही म्हणून, आणि कमरेला जास्त असं फुगल्यासारखं होईल. तिची कंबर नाजूक, त्यात ते टोचणार, म्हणून मी कमरेला खोचला नाही. मी त्या प्लेट्स जुळून घेतल्या, एक पिन लावला आणि तोच पिन मी तिच्या ब्लाऊजच्या तिथे फिट करून घेतला आहे. मग अतिशय ते एकदम असं गावरान गंगूचा जो पदर खोचलेला लूक असतो तो लूक तिथे आला. जेणेकरून हा पिन निघाला तरी तो साईडने निघू शकतो, तिला टोचणार नाही ह्या काळजीने मी लावून घेतला. तो बाहेरनंच लावला मी, आतमधून नाही लावला, बिकॉज जर निघाला तर तिला टोचायला नको म्हणून. आणि पाहू शकता तुम्ही किती छान पदर तो पुढूनही आलेला आहे. एकदम खोचल्यासारखा वाटत होता, जेणेकरून ज्यावेळेस ती भाजीवाली बनून जाईल त्यावेळेस ती एकदम व्यवस्थित दिसेल अशी. आणि तिच्या मिऱ्याही खूप छान दिसत होत्या आणि तीही खूप छान दिसत होती. तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा. सॉरी, ब्लॉग थोडासा मोठा झालेला आहे, पण आवर्जून पहा की तिचा लूक कसा दिसतोय आणि ती नक्की कशी दिसते. मी तिला कशी तयार केली आहे, तुम्हाला ती आवडती का काय हे नक्की तुम्ही मला आवर्जून सांगा. पहा किती छान दिसतीये ती. आणि तिचा ब्लाऊजही खूप अप्रतिम होता, जे आपल्याला कुठेतरी मानायला मिळतो. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे अवेलेबल होता घरात, म्हणून मी लगेच हे करून घेतला. आता लास्ट वन आली तिची हेअरस्टाईल आणि मेकअप. तर म्हटलं हेअरस्टाईल आधी करून घेऊया. ती थोडी नाराज झाली होती, कारण की तिचं म्हणणं होतं की तिला असं नाही असं करायचं, पण काय करणार, थीम असते. जशी आपल्याला ऑर्डर येते तशी आपल्याला ती फॉलो करावी लागते. आणि साहजिक आहे, तिचं म्हणणं होतं की मला असं नको असं बनव. तर तिचं एक तिला ट्रॅडिशनल आणि एक साधं राहणीमान ते लहान मुलांना कळायला थोडासा टाईम जातो, म्हणून ती थोडी अपसेट होती, पण नंतरनी तीही खुश झाली. बघा, मी तिचे केस घेतलेले, एक छोटीशी पोणी बांधून घेतलेली आहे आणि हीच पोणी मी ह्या पोणीमध्ये मी तिची एक वेणी फिट करणार आहे, अगदी इझिली आणि 2 क्लिपांमध्येच फिट करणार आहे, जेणेकरून तिच्या केसांनाही वेट नको आणि तडकायला नको, काही प्रॉब्लेम नको यायला. म्हणून पहा, मी ती पोणी घेतलेली आहे, त्या पोणीची केसं मी 2 भागात फिरवून घेतलेली आहे आणि पुन्हा त्या वेणीमध्ये अडकून मी साईडने ती काढून घेतली आणि ती बाहेर काढून घेतल्यानंतर एक क्लिप मी सरकून तिथे लावून घेतला. सेम मी पोणीची अर्धे राहिलेले केस मी ह्या बाजूने टर्न करून परत त्या वेणीतनं काढून घेणार आहे आणि तसंच मी बाहेर काढून दुसऱ्या बाजूला मी क्लिप लावून घेणार आहे. फक्त 2 क्लिपांमध्ये केसाला फिट्ट होणारी ही अशी इझी टू वेणी मी तिच्या केसाला लावलेली आहे. ते केस लावलेले आहे, जेणेकरून मुलींचेही केस दुखायला नको, तडकायला नको, एकदम छान. पहा तुम्ही, 2 क्लिपांचं जुगाडही किती छान जुळवलं आहे मी. आणि खूप छान दिसत होती तिला वेणी. आणि तिला वेणी घातल्यानंतर ती कुठेतरी खुश झाली की मला एवढे मोठे केस भेटले म्हणून. पण मी तिला म्हणते तू केस पुढे घे, तुला छान वाटन, पण तिला ते आवडत नव्हतं, नको म्हटली ती. मग लास्ट वन तिचा मेकअप. तर साहजिक आहे, लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आपण कुठलाही मेकअप जास्त यूज करत नाही. मग मी डेली यूजची जी क्रीम होती ती घेतली आणि ती तिच्या फेसला लावली. मग थोडीशी मी जास्तच घेतली आणि तिला म्हटलं तिला आवडती जी मी यूज करते डेली यूजसाठी, मी तिला ती यूज केली. तिलाही आवडली क्रीम यूज करताना आणि थोडी मी तिला लावली, जास्त लावली. थोडंसं तरी चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी लावली. रेग्युलर तर आपण लावत नाही, पण आज काहीतरी नवीन म्हणून मी थोडंसं, आणि साधं गावरान गंगूबाई बनायचं होतं म्हणून हेवी मेकअपही नाही करू शकत, म्हणून मी तिचं नॉर्मलमध्ये करून घेतलं आणि तिच्या चेहऱ्याला पूर्ण क्रीम लावून मी ते चेहऱ्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावली. बाकी मी काहीच लावलं नाही, तेवढी एकच लावलेली आहे. बाकी मी दुसरं काहीच हे केलं नाही, ना ब्लश ना कुछ असं मी काहीच लावलेलं नाही. कारण की साहजिक आहे, रिॲक्शन ही होती मेकअपची, पण त्यांना एक मेकअपची सवय झालेली आहे. कंटिन्यू स्कूलमध्ये प्रत्येक गोष्टीचे फंक्शन्स निघतात त्यावेळेस त्या तयार होतात. इथेही तिला नको वाटत होती पावडर लावायला, पण तिला मेकअप करायला खूप आवडतं. आणि नेक्स्ट मी घेतलेले हे काजळ, आणि काजळही खूप छान, म्हणजे जसं त्यांना सूट होतं अशाच कंपनीचा आम्ही यूज करतो. प्रत्येक वेळेस आमचं चेंज होतं असं नाही आहे.
जे त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन आणि जे त्यांना त्यांच्या डोळ्यांनाही सूट होईल असंच मी यूज करते. मी तिला लावलेले आहे ते काजळ आणि त्यानंतर मी छान लावणार आहे छान अशी माझी म्यूट शेडवाली लिपस्टिक. माझी लिपस्टिक तुम्हाला आवडते की नाही सांगा. ही पेन्सिल लिपस्टिक आहे, एकदम म्यूट शेड आहे आणि खूप छान आहे. ही मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. एकदम छान, म्हणजे लावल्यानंतर तुमची राहती परमनंटली अशी जास्त वेळ. वॉटरप्रूफ आहे आणि पहा तुम्ही किती नॉर्मलमध्ये ती छान दिसते. अजून थोडंसं तिचा लूक चेंज केला का एकदम तिचा लूक हा खूप छान. आणि इथे मी घेतलेलं आहे लायनर. साहजिक आहे लायनरशिवाय शो नाही आणि मी लायनर तिला लावून घेते. ज्यावेळेस मी तिला लायनर लावत असते तिचं म्हणणे असतं की तू मला जास्त लाव, पण लायनर हे मी मोजकंच लावून घेतलं. आणि लायनर लावल्यानंतर आता एक गावरान पद्धतीचा ठसका आणि गावरान पद्धतीचा चेहऱ्यावरती लूक द्यायचा. मग आता गोंदलेलं तर काहीतरी पाहिजे, म्हणून मी डोळ्यांच्या साईडने 2 अशा खुणा करून घेतल्यात. आपण म्हणतो ना लेस दॅन अँड ग्रेटर दॅन, तशा मी खुणा केल्यात त्या लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या. आणि तिला ते आवडलं नाही. तिथून पुढे ती सॅड झाली की तू माझ्या चेहऱ्यावरती काहीतरी केलं रंगरंगोटी. पहा पण त्याने एक तिला लूक आला होता. आणि त्याच लायनरने मी खाली 3 डॉट केले. हे पहिले जुने काळी लोकांना असे गोंदलेलं असायचं. आणि त्यानंतर मी त्यानेच एक व्ही शेडमध्ये एक डिझाईन कपाळावरही केली. मग तिला इथून पुढे ती डिझाईन मी केलेली आवडली नाही. तिथे ती नाराज झाली थोडीशी आणि मग तिचा मूड थोडासा अपसेट तिथेच झाला. पण तुम्ही मला सांगा मी हे केलं तुम्हाला आवडलं आहे का? माझ्या चित्राचा लूक कसा दिसतोय? मी सिंपल पद्धतीने तिला तयार केली होती, अगदी जास्त काही नाही, नॉर्मलमध्ये. मग हे तुम्हाला आवडते की नाही आवडत हे आवर्जून मला सांगा. साहजिक एक ग्रीन कलरची साडी म्हणल्यावर ग्रीन कलरच्या बांगड्या, पण त्यामध्ये पण साध्या बांगड्या, कारण की आधीपासून एवढ्या बांगड्या कुठे भारी नाही, त्यामुळे एकदम साध्या, म्हणजे ते काचेच्या बांगड्या ज्या लग्नामध्ये आपण घालतो मी त्या घातल्या. आणि एक साधं त्याच्यावरती गळ्यातलं, म्हणजे मला जे आवडलं जे की त्या लूकला सूट होईल असं मी तिला एक घातलं. ते ती तिथे नाराज झाली कारण की तिला डायमंडचं घालायचं होतं. तिचं म्हणणं होतं ते नको आहे मला. पण मला जी थीम आवडली, जसं तिचा ड्रेस कोड होता, जशी तिला तयार व्हायची होती त्यामध्ये ते छान दिसत होतं, म्हणून मी तिला घातलं. तुम्हालाही आवडले की नाही तुम्ही सांगा. आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तुम्ही कुठून पाहताय, कसा वाटतोय, तुम्हाला आवडतोय की नाही तेही नक्की सांगा. ही छोटीशी नाकातली चमकी तीही मी तिला घालणार होते. आणि हे म्हणजे कानातले. तर कानातले आम्ही 2 ते 3 सिलेक्ट केले होते. एक जे आम्हाला आवडलं होतं ते म्हणजे मला सापडलं नाही, आणि दुसरं म्हणजे हे तिला आवडलेलं. आणि यामध्ये तिचे पप्पाही मला थोडी मदत करू लागत होते. आणि एक म्हणजे ते चमकीला लावायचा ग्लू, तो ग्लू चिकटला होता. त्या ग्लूची एक हसण्यासारखीच कॉमेडी झाली, जे बिंदी आणि त्याच्यामध्ये लावतात तो ग्लू. आणि तिचे कानात घालायचे होते, पण तिच्या कानात जे सोन्याचे कानातले असतात ते निघत नव्हते, म्हणून मी तिच्या पप्पांच्या हेल्पने ते कानातले काढून घेतले. ते कानातले मी काढून घेतल्यानंतर तिला मी तोपर्यंत ते कानातले काढत होते तोपर्यंत मी तिला नाकातलं घालायला सांगितलं. जसं की तुला कम्फर्टेबल वाटेल, मी वरती सरकून घेते, तू बघ, तशी ती घालून घेत होती. आम्ही दोघांनी जेव्हा मुलींचा कुठलाही फंक्शन होतो आमच्या दोघांची धावपळच राहते. बिकॉज मला एकटीला जेवढा टाईम भेटतो, पण कोणीतरी हेल्प करायला असेल तर टाईम तेवढाच वाचतो. आणि साहजिक आहे कायम काहीतरी कार्यक्रम असला का चित्रा आमची 15 मिनिट लेट जाते. तिच्या नाकात मी घातली, मी छान असा ग्लू लावला, पण तिला ग्लू तो आवडलेला नाही. मग ती मला म्हटली पुन्हा तू ते काढून घे, नाही तर पुन्हा लाव. म्हणून मी ते परत एकदा काढून परत व्यवस्थित लावून घेतला. आणि ग्लू असा आहे तो दिसत पण नाही, पण लावला ना की छान चिकटून राहतं, त्याचा काही त्रास नाही होत आणि शेवटपर्यंत राहते, तुमची नथ जरी असली तरी. पहा तुम्ही, सिम्बा तिथेच चिव झोपली होती, तिच्यापाशी येऊन बसूनच राहिला. त्यालाही जेव्हा ह्या दोघी स्कूलला जातात येतात त्याला त्यांच्यासोबतच राहायला आवडतं. आणि खूप छान आहे आमचा सिम्बाही. मी सिम्बावरती एक खास ब्लॉग तो खेळताना करणार आहे, तोही तुम्ही पहा मैत्रिणींनो. माझे ब्लॉग आवडतात नाही आवडतात तेही मला आवर्जून सांगा. आणि तुम्ही कुठून पाहता एक लाईक, एक कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब आवर्जून करा. ही चमकी घालायला थोडासा वेळ गेला आमचा, बिकॉज ती छोटी होती आणि ग्लू तिला लावायला तो ग्लू असा होता, एकदा घेतला का हाताला चिकटून जायचा.
मग मी जेवढं मला जमलं मी तसं तिला ती घालून घेतली. नंतर मी तिला म्हटलं तुझ्या हाताने तू पुश कर, तुला जमेन तेवढी वर सरकून घे आणि प्रेस कर तुझ्या हाताने. तर प्रेस करायला तिला जमत नव्हतं, मी माझ्या पद्धतीने करून घेतलं. साहजिक आहे थोडासा त्रास तिला होत होता, पण ती काहीच बोलली नाही आहे. ठीक आहे म्हटलं चालतंय. मग मी माझ्या पद्धतीने ते लावून घेतलं आणि साहजिक आहे ते झाल्याच्या नंतर मी चमकी सेट करून घेतली आणि तीही एकदम सिल्वरमध्येच होती. त्यामुळे गळ्यातलं कानातलं हा सगळा एक सेटच होता माझा, की तुम्ही घातल्यानंतर सगळं एकसारखं. कधी कधी काय होतं की आपण ड्रेस कोड एवढा छान चूज करतो, ड्रेस एवढा छान असतो, साडी असो कुठलाही ड्रेस असो, पण आपले ज्वेलरी जे घालतो ते वेगवेगळे वाटतात, त्याच्यामुळे तो कुठेतरी शो जातो. मग कधी पण ज्वेलरी घालताना एकच थीम ठेवायची आणि एकाच थीमची घालायची, त्यावेळेस ते कुठेतरी छान वाटतं. मग मी तिच्या वेणीला छानसा तिच्या पप्पांनी गजरा आणलेला होता, तो गजराही लावून घेतला. मी खालपर्यंत नाही लावला, वरती लावला, बिकॉज ते 2 पिन आणि ही ओरिजिनल केस आणि ही नकली केस जेणेकरून छान एकत्र मिक्स झाल्यासारखी वाटली पाहिजे ना ती. आणि त्यानंतर मी तिला कानातले घातले, नाकात चमकी घातली आणि अशी आमची चित्रा रेडी झाली. तुम्हाला कसा तिचा लुक वाटते सांगा. आणि मग मी तिला म्हटलं चला, पहिल्यापासून काही टिकली वगैरे नव्हती, तिचं म्हणणे होते टिकली लाव, पण म्हटलं टिकली नाही, आपण कुंकू लावायचं. म्हणून मी तिला छान असा कुंकवाचा टिकला दिला आणि चित्रा निघाली भाजीचं टोपलं घेऊन विकायला भाजी. साहजिक आहे ती कशी दिसतीये, तुम्हाला आवडली का नाही मला आवर्जून सांगा. माझी गावरान गंगू भाजीवाली कशी दिसतीये. आणि ती खूप सॅडही झाली होती, पण तिच्या आजी आणि बाबाने हे टोपलं तयार केलं होतं. हे टोपलं त्यांनी कसं तयार केलं हेही सांगा. तिचे बाबा तिला फोर्स करत होते की तू डोक्यावर घेऊन एकदा चाल, आम्हाला पाहायचे. पण चित्रा कुठेच तयार झालेली नाही आहे आणि ती तयार पण झाली नाही. आणि मग कुठेतरी सगळे अपसेट झाले. म्हटलं ठीक आहे, नाही तुला आवडत तर नको घेऊ. आणि त्यानंतर ती रागाने खूप बघायला लागलेली आहे. पण तिने एकही पोज ती फोटोसाठी, तिची आजी म्हटली मी तुझी भाजी विकत घेते चल. मग तिला एक असं ऑड मुमेंट आलं, पण तेवढा आनंदही होत होता. आणि मग चित्रा झाली रेडी आणि ती गेली स्कूलला. पण ह्या सगळ्यात मध्ये चित्राची बॅग घरीच विसरली त्या दिवशी आणि तिचे पप्पा पुन्हा बॅग घेऊन स्कूलला गेले. कसा वाटला आजचा ब्लॉग मला आवर्जून सांगा, नक्की सांगा. बाय.